जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेसेज आलाय। मोबाईलवर मेसेज करत धमकी दिली गेली। जितेंद्र आव्हाडांची पोस्ट करून धमकी दिल्याची माहिती आहे। विधान भवनात असताना हा मेसेज आल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणालेले आहेत। महाराष्ट्रात काय सुरू आहे, जितेंद्र आव्हाड यांचा हा सवाल। हा मेसेज आता विधान भवनात असताना आला। महाराष्ट्रात काय सुरू आहे असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। तो नंबरही त्यांनी ट्विट केलेला आहे। धमकीचा मेसेज त्यांना आलेला आहे विधान भवनात आल्यावर, आणि नेमकं सुरू काय आहे असा सवाल त्यांनी ट्विट करत विचारलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करून धमकी दिल्याची माहिती दिली आहे। जितेंद्र आव्हाड यांना नंबरवर हा मेसेज आलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी तो नंबर देखील पोस्ट केलेला आहे। हा मेसेज मला आता विधान भवनात असताना आला। महाराष्ट्रात काय सुरू आहे असा सवाल त्यांनी पोस्ट करत विचारलेला आहे। तो नंबरही त्यांनी पोस्ट केला आणि या नंबरवरून हा मेसेज आलाय असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। हॅलो, निवृत्ती बाबर बोलतोय TV9 मराठीमधून, मुंबईवरून। हा बोला ना। ते तुमचा नंबर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला होता, म्हणून ते फोन केला। काय एकंदरीत तुमचं म्हणणं होतं? ते मेसेज वगैरे तुम्ही केले होते, त्या संदर्भात तुम्हाला विचारायला फोन केला म्हणून। काय झालं? जितेंद्र आव्हाडांनी तुमचा नंबर ट्विट केला होता ना, तर त्या संदर्भात त्यांनी तुमचा स्क्रीनशॉट पण ट्विट केलाय। त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं होतं यासाठी तुम्हाला विचारायला फोन केला होता। त्यांनी पडकर साहेबांनी कशा वाईट टीका केली? ओके। हा, आणि पडकर साहेबांसाठी जीव देऊ शकतो, जीव घेऊ शकतो। ओके। हा, म्हणजे त्या दिवशी ज्या घोषणा दिल्या जितेंद्र आव्हाडांनी, त्याच्याबद्दल तुम्ही तेव्हापासूनच आम्ही त्याला फोन लावतोय, फोन उचलत नाही तो। ओके। आणि मग कालचं प्रकरण झाल्यानंतर फोन करताय की त्याच्या आधीपासून? हो, कालच्या 8 दिवस झाले फोन लावतोय आम्ही। भरपूर जण लावतात, म्हणजे मी एकटा लावत नाही, लय जण लावतात। नाही, पण त्यांनी त्याच्यामध्ये तुम्ही शिव्यांचा उल्लेख वगैरे केलाय, तसं त्यांनी त्या शिव्या आहे तशा ट्विटरवरती टाकल्या, तुमचा नंबर टाकलाय। टाकू द्या, काय नाही अडचण। तुम्ही कुठे राहता? मी झरीमध्ये राहतो। नाही अहो, मी बातमीसाठी विचारतोय, मी तुम्हाला त्यांना हे करायला नाही विचारत। सांगली। ओके ओके, तुमचं काय म्हणणं आहे थोडंसं तुम्ही सांगू शकता की कशा संदर्भ का काय नाही, त्यानं पडकर साहेबांचं सभागृह हे वेगळ्या विचाराने चालवायचं असतं, एककल्लित नाही। तुम्ही आम्हाला उत्तर द्या ना आमचं, आम्ही कशाला बसायचं आतमध्ये यार? असं कसं चालेल? नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्ही नुकताच ट्विट केलंय, तुम्हाला सुद्धा धमक्या येतात आणि एक स्नॅपशॉट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकलाय। काल जो काय प्रकार घडला त्यानंतरचा हा सगळा प्रकार असं म्हणा? मुद्दामून टाकलं मी, काय चालू आहे काय? सभागृहाच्या बाहेर एक आमदार शिव्या देतो, अध्यक्षांनी दखल तर घ्यायला पाहिजे। आज विधान भवनात मला हा मेसेज आलाय, मी आमदारांच्या नावाने, अध्यक्षांच्या नावाने ट्विट केलंय। एका आमदाराचा जीव धोक्यात आहे, बघूया अध्यक्ष काय करतात आता। नक्कीच धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे आणि त्यासोबतच आतमध्ये नेमकं काय घडलं त्यावरही भाष्य केलेलं आहे। सरकार ऐकत नाहीये आणि विरोधकांवर कुठेतरी दबाव टाकतंय असं थेट आरोप केला। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। जितेंद्र आव्हाड यांना हा धमकीचा मेसेज आलेला आहे। त्यांच्या मोबाईलवर हा मेसेज करण्यात आलेला आहे। त्यांनी पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। ज्या नंबरवरून त्यांना मेसेज आलेला आहे तो नंबर देखील त्यांनी पोस्ट केलाय।